जय शंकर. श्री शंकर गीता अध्याय पहिला. ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरू त्रय्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाऊन श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन. श्रीनी सुहास्य वदने मज पाहुन वरदहस्त केलाच. श्रींचा वरदहस्त त्यात दिसले कैलास समस्त. शिवपार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले. श्रींच्या वरदहस्तात शिवनिवास स्थान दिसत. मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले. पार्वतीस म्हणती शंकर मी भूलोकी जाणार. घेणार हाय अवतार माझ्याच नावाचा प्रिय. अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा. अंतरी विपरीत कळा रूढीपासूनी वेगळा. सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार. मज जवळ न कोणी येणार दूर जातीला पाहून. ऐसा विपरीत अवतार मी हाय घेणार. पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित. शिवपार्वती हा संवाद कैलास सदृश्य सुखद. देखावा अगदी अलगद अंतर्धान जाहला. त्याच श्रीच्या वरद हस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत. स्वामी समर्थ प्रगटत दिव्य शरीर तेजस्वी. शिवपार्वती संवाद ऐकला. स्वामी काय म्हणते मला हा विचार मजला स्फुरला. स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले. कोटी सूर्य जणू प्रगटले. दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त. स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवर रोखले. स्वामी काही न बोलले सुवास केले प्रेमाने. मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले. दोन्ही पद वर उचलले गुडघे नेले छातीशी. गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी. बैठक ऐशी घालून खाशी समर्थ बसले डौलात. समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले. असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी. समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नांचे उत्तर दिसत. समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे. समर्थांना मी न्याहळले तोच शंकर महाराज प्रगटले. शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद जाहला. दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले. अजान बाहू अगदी असले होते शंकर महाराज. समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले. तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज. समर्थांच्या दिव्य दृष्टीतून निसंदिग्ध मज आले कळून. समर्थांचाच अवतार अवनी शंकर महाराज हे. काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतूनी. मी गेलो भाराहुनी समर्थ अंतर्धान हो. श्रींच्या वरद हस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत. भगवान दत्त उभे असत समीप अष्टावक्रते. अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात. अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज. अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईच्या अस्ताउदरी. अगदी मुखोद्गत वेदचारी पहा अधिकार केवळा. जनक राजाने प्रश्न करुनी बंदीवासात ठेविले ऋषी मुनी. अष्टावक्र 8 वर्षाचे असुनी समर्पक दिले उत्तर. त्यामुळे पंडित ऋषीमुनी
सुटले बंदी खाण्यातूनी ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्रते. ऐशा या अष्टवक्रांचा अवतार कलियुगी मुलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले. अष्ट ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती. शंकर महाराज तसेच दिसती अष्टावक्र अवतार. अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळेलच. शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली. त्यांच्या डोक्यावर शेंडी जवळी 3 बटा केसांच्या. 3 बटा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे. या प्रश्नांचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगतेही मनोहर कळली स्पष्टपणेच. 3 बटा डोक्यावर तिघांचा ये अवतार असती महाराज शंकर कळले मला निश्चित. शंकर महाराज शिवशंकर, शंकर महाराज समर्थ खरोखर, शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट जाहला. एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर. अगदी सुप्रभाती गुरुवार जागृतावस्थेमध्येच. पहाटे 4 वाजता उठलो, पांघरून घेऊन निजलो, जणू TV पाहू लागलो. दृश्य दिसती अतिस्पष्ट. टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार. फिरत दुसरे नंतर चरण तिसरेही फिरत, चौथे चरण फिरू लागत. नंतर चरणे स्थिर होत. ओवी दिसली स्पष्ट ती. डोळे मी झाकलेले असत, वरती पांघरूनही घेत, जणू TV पाहत आहोत त्यातूनही जाणवले. चरण गरगर फिरत, नंतर चरण स्थिर होत. संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत. लक्षपूर्वक वाचली. ओवी लक्षात ठेवली. कुठून ओवी लिहून काढली. संपूर्ण ओवी पहा सगळी पुढीलप्रमाणे असेच. शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र. ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे. ओवी किती महत्वाची, ओवी किती मोलाची, ओवी किती खुबीची, खोल अर्थ ओवीत. शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण, त्यांनाही ओवी वरदान. एवढी प्रभावी ओवीही. ज्यांना खात्री आपण पात्र, त्यांनाच रसाळ चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र, गोड चरित्र त्यांनाच. असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित. ज्यांची भूमिका हीन पुरती, त्यांना दिसेल विसंगती. महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील. महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र. घटना महत्वाच्या सर्वत्र, निश्चित कोणा न ठाऊक. अघटित घटनापटूंच्या घटना ज्या महत्वाच्या, कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील. किती असो बुद्धिवंत, चिकित्सक असो विख्यात, तो येथे हतबद्ध होत चालत त्याचे काही ना. मानवी बुद्धीला मर्यादा, चिकित्सेलाही कायदा. ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे. अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून. येथे श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल. असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात, अकलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर. तरी महाराज शांत, बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत. मग महाराजांना शरण येत ऐसी फजिती तयांची. महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र, कुणा न माहिती तिळ मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य. कुणास काही जाणवले
तेच त्याने सांगितले, कोणी काही अनुभविले कथन केले त्यानी. कोणास काही दृष्टांत झाले ते तयाने वर्णन केले. प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच. जे जे आपण ऐकिले तेच लोक सांगत सुटले. असे अनेक प्रसंग रंगले, विविध कथाही तशाच. अशा अनेक कथातुनी संगती येते पहा दिसुनी. काही कथा पारखुनी घेतल्या आहेत त्यात त्या. अनेकांना भेटुनी निष्ठावंतांशी चर्चा करुनी. ऐकीव कथांची खात्री करुनी निश्चित केल्या कथा त्या. जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे. जे जे ठरेल खरे पुरे तेच लिहिणार असे मी. एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार. सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे. शंका कुणानं यावे पुढे म्हणून हे सांगितले. जो हे चरित्र वाचील त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर. एवढा वाजवणे डंका ज्यांच्या मनात येतील शंका. मत्याला देवने सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार. भारतात मुंबई इलाक्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असत. लहान खेडे गाव हे. या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत. चिमणाजी त्याचे नाव असत. निष्ठावंत शिवभक्त. शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलांचीच चर्चा. शिव मंदिराकडे सदा मोर्चा उभयतांचा असे हो. पत्नी ग्रह कृत्यदक्ष नेहमी शिवपासनेत लक्ष. ओम नमः शिवाय जपलक्ष करीत दोघे नेहमी. घरी कशाची नावान धनधान्याची असे खाण. सर्व प्रकारचे त्राण त्यांच्या ठाई होतेच. एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी. पुत्र संतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना. एवढे आपण शिवभक्त शिवकान इच्छा पुरवीत. ऐसे कधी न आले मनात पती पत्नींच्या पाहाव. यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत. ऐसे कधीच नाही मनात निष्ठावंत भक्त तो. मनात उद्भवता कामना निष्फळ होतसे साधना. क्लेश होती आपल्या मना जबाबदार आपण. फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा. आपलाच गुन्हा असता खरा शिक्षा कुणा मिळेल. चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी. एक तपस्वी आले स्वप्नी अग्निशिखे समतेजस्वी. पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत. दिव्य दृष्टांत त्यांना देत तपस्वी वदती स्पष्टपणे. दिव्य साधू तेजस्वी तेजपुंज तपस्वी रूप मनोरम मनस्वी खणखणीत म्हणाले. चिमणाजी उठ झटपट संपे तुझे काबाड कष्ट. होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल. या अंतापूर शेजार दावल मलिक असे पीर. तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल. त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझ बसलेले. वाघाच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल. आजच तेथे जाऊन घाबरू नको मनातून. चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ. एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान. चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच. वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला. स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर. चिमणाजीचा झाला आनंद पत्नीस होई ब्रह्मानंद. घरात भरला परमानंद आनंदी आनंदच. आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोकामाची.
लोक दर्शवून नाराजी टिंगल करू लागले. पारमार्थिका आपले वाटचाल दृष्टांत जे जे होतील साधना जी जी कराल गुप्त अगदी ठेवावी. साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा उघडू नये कधी वाचा तेव्हाच परमार्थ साधेल. लोकाने जरी निंदा केली सर्वांनी टवाळी चिमणाजीची वृत्ती न ढळली म्हणे जय शंकर. नित्य पहाटेस उठणे स्नान पूजा जप करणे शिवलीलामृत पारायणे सोमवारी उपवास. साधना उभयतांची ऐशी चालली होती प्रतिदिवशी ओम नमः शिवाय वाचा अशी चालत असे अखंड. दृष्टांत होता त्या दिनी दोघांनाही स्नान करुनी पूजा उपासना आटोपुनी दोघे निघाले बाहेर. ओम नमः शिवाय जप करीत चालले झपझप दृष्टांत शाळा समीप येऊन ते पोचले. जे जे दृष्टांतात पाहिले ते सर्व प्रत्यक्ष दिसले. तोच बाळाचे रडणे ऐकले वाघही दिसले तेथेच. एक वाघीण त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती. हे चालले ज्या वृक्षाखाली बेलवृक्ष होता तो. हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत धीर धरून पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी. वाघवाघीनं रोखून पाहत असता तिथे जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी धरून परतला. बिल्ववृक्षाचे त्रिदळ पान त्या बाळावर पडून दोघे तो बाळ घेऊन अंतापुरी परतले. वाघ राहिले तसेच बघत बिल्ववृक्ष आनंदे नाचत चिमणाजी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये. त्या दिवशी उभयांतास होता कडकडीत उपवास. सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व जाहला. पुत्र लाभ झाला सुंदर. त्या दिवशी शंकराचाच होता वार तो म्हणजेच सोमवार कार्तिक शुद्ध अष्टमी. साधारणपणे इसवी सन 1800 सुमारास जाण महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच. जन्मसाल जरी न निश्चित मिती मात्र निश्चित असत. कार्तिक शुद्ध अष्टमी होत जन्मदिवस आसे हो. बालकास असता पाहात चिमणाजीसी प्रेमे उमाळे येत. बाळाचे पटापट मुके घेत प्रेमानंदे चिमणाजी. पत्नी बाळास माडीवर घेत तोच पत्नीस पाना फुटत. चुटुचुटू बाळी दूध पित तृप्त माय लेकरू. महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व हाय पहा सगळा. आनंदाश्रू घळाघळा माता पित्यांचे वाहती. वंदून महाराज श्रीशंकर जन्मवृत्त कथन मनोहर. हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे जाहला. श्री शंकर महाराज की जय. जय शंकर.